चला, श्री स्वामी समर्थ मंडळी, आजचे राशी भविष्य काय, आजचा दिवस तुम्हाला कसा जाणार. 16 जुलै 2026 आज तुमच्या नशिबात काय लिहिले पहा. या राशींचा वाढणार आहे बँक बॅलन्स, नोकरीत प्रमोशन मिळणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे, तुमची रास काय म्हणते पहा. पूर्ण व्हिडिओ तुमची रास जाणून घ्या. बघा, 16 जुलै 2026 या दिवशी वृषभ राशीच्या लोकांसाठी विजय, सन्मान आणि नेतृत्वाच्या संधी निर्माण होऊ शकतात. सरकारी कंत्राटदारांना मोठे टेंडर मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांची नवीन व्यावसायिक भागीदारी यशस्वी होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांना आर्थिक मदत किंवा नवीन निधी मिळाल्याने दिलासा मिळेल. कन्या राशीच्या लोकांनी जुनी रखडलेली प्रकरणे सुटू शकतात आणि कामाचे योग्य मूल्यांकन होईल. मकर राशीच्या लोकांची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. त्यानुसार बघूया आता प्रत्येक राशीचं काय आहे. तर मेष राशीसाठी आजचा दिवस बघा. प्रेमाबाबत म्हटलं तर कौटुंबिक वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. आपल्या लोकांमध्ये गाढ प्रेम दिसून येईल. एखादी महत्त्वाची निवड करावी लागू शकते. मनाचे ऐकणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जीवनात सकारात्मक भागीदारी दिसून येईल. आनंद लवकरच घरात दार ठोठावू शकतो. योग्य निर्णय जीवनाला नवी दिशा देईल. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेष राशीसाठी आज ज्वेलरी डिझायनिंगशी संबंधित लोकांच्या कामाची मागणी वाढेल. क्लायंटसोबतचे संबंध मजबूत होतील. ऑफिसमध्ये 2 टीम्सचे विलीनीकरण शक्य आहे. नवीन व्यावसायिक भागीदारी यशस्वी होईल. कामात योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रेझेंटेशनचे कौतुक होईल. प्रेम जोडीदारासोबत रोमॅन्टिक संध्याकाळ घालवू शकता. सिंगल्सना आकर्षक प्रस्ताव मिळू शकतो. प्रेमात समर्पणाची भावना वाढेल. एखाद्या जवळच्या मित्राशी घट्ट नाते निर्माण होऊ शकते. परस्पर समजुतीने प्रेम जीवन चांगले होईल. आपल्या मनाचा खरा आवाज नक्की ऐका. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मेष राशीसाठी फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी प्राणायाम करा. भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्वचेवर चमक आणि नवीन तेज येईल. तुमची फिटनेस पातळी चांगली राहील. आणि लकी रंग आहे आज बेबी पिंक. लकी नंबर आहे मेष राशीसाठी 3. वृषभ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल तर बघा, तुमच्या मोठ्या विजयाचा जल्लोष होऊ शकतो. कुटुंबातील लोकांना तुमचा अभिमान वाटेल. समाजात तुमचा मान वाढेल. एखादा पुरस्कार किंवा मोठा सन्मान मिळू शकतो. तुमच्या चांगल्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. आत्मविश्वास उच्च राहील. लोक तुमचा सल्ला घेऊ इच्छितील. करिअरच्या बाबतीत तुम्हाला कसा दिवस जाईल तर सरकारी कंत्राटदारांना मोठे टेंडर मिळू शकते. कार्यस्थळी तुम्हाला नेतृत्वाची चांगली संधी मिळेल. पदोन्नतीचे अधिकृत पत्र लवकरच मिळू शकते. बॉस तुमच्या मेहनतीचे कौतुक करतील. स्पर्धकांवर विजय मिळवण्याचे योग आहे. करिअरमध्ये वेगाने चांगली वाढ होईल. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात साथ देईल. प्रेम जीवनात आदर, प्रेम आणि टिकून राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रेमविवाहाला स्वीकारू शकतात. तुमचे नाते एक चांगले उदाहरण म्हणून उदयास येईल. जोडीदारासोबत एखाद्या मोठ्या विजयाचा जल्लोष साजरा करू शकता. परस्पर सामंजस्याने सर्व काही चांगले राहील. आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीसाठी आजचा दिवस कसा असेल तर बसताना पाठीचा कणा सरळ ठेवा. पाठीत हलके दुखणे जाणवू शकते. नियमित व्यायामामुळे फिटनेस चांगला राहील. योगाला तुमच्या दिनचर्येत नक्की समाविष्ट करा. आणि वृषभ राशीसाठी आज शुभ रंग आहे गोल्डन येलो आणि शुभ अंक आहे 3. त्यानंतरची पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा क्वीन ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे बौद्धिक क्षमतेमुळे प्रत्येक मोठी अडचण पार होईल. कुटुंबात तुमचे स्पष्ट मत खूप उपयोगी पडेल. न घाबरता सत्य बोलणे तुमच्यासाठी चांगले राहील. स्त्रियांना त्यांच्या जागी आयुष्यात अधिक स्वतंत्र वाटेल. न्याय आणि सत्याची बाजू घ्या. अनावश्यक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर मिथुन राशीसाठी आज कायदेशीर सल्लागार म्हणून करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. कार्यस्थळी तुमचे स्पष्ट विचार प्रभाव टाकतील. संवाद कौशल्यामुळे नवीन आणि मोठे ग्राहक जोडले जातील. एखाद्या महिला बॉसचा पूर्ण पाठिंबा मिळेल. ऑफिसमधील अनावश्यक गप्पांपासून दूर राहा. तुमचे तार्किक निर्णय व्यवसायात चांगला नफा देऊ शकतात.
आता प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मिथुन राशीसाठी आज प्रेमात खोट्या आश्वासनांपासून दूर राहा. जोडीदाराशी स्पष्ट आणि थेट संवाद साधा. भावनांपेक्षा समजूतदारपणे निर्णय घ्या. सिंगल्स एखाद्या बुद्धिमान व्यक्तींकडे आकर्षित होऊ शकतात. प्रेम जीवनात पारदर्शकता राखते. यामुळे हे पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक वादात पडू नका. आणि आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मिथुन राशीसाठी आज थंड वस्तूंचे सेवन टाळा. मानसिकदृष्ट्या अधिक सतर्क वाटेल. आल्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरेल. तुमच्या फिटनेसबाबत गंभीर राहा. आणि मिथुन राशीसाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 1. कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा असेल बघा तर कठीण काळात आप्तेष्टांची साथ मिळेल. एखाद्या जुन्या मित्राकडून आर्थिक मदत मिळू शकते. आशेचा नवा किरण तुमच्यासाठी राहील. कुटुंबात एकोपा आणि सहकार्य टिकून राहील. वाईट काळ लवकरच संपू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर सामाजिक कार्य करणाऱ्यांना नवीन निधी मिळू शकतो. व्यवसायातील नुकसानीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. करिअरमधील अडथळे दूर होतील. सहकाऱ्यांकडून मदत मागण्याचा संकोच करू नका. नवीन नोकरी शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. आणि प्रेमाच्या बाबतीत कसा असेल दिवस तर कठीण काळात जोडीदार मजबूत आधार बनेल. एकमेकांना साथ देणे महत्त्वाचे आहे. प्रेम जीवनात खरा विश्वास दिसून येईल. जोडीदारासोबत तुमच्या चिंता सांगा. प्रतिकूल परिस्थितीत तुमचे नाते अधिक घट्ट होईल. प्रेमाने नवीन बळकटी घेईल तुमचं प्रेम. तर आरोग्याच्या बाबतीत झालं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यावर लक्ष केंद्रित करा. पायांना किरकोळ दुखापत किंवा वेदना होऊ शकतात. पायांना किरकोळ दुखापत किंवा वेदनासुद्धा होऊ शकतात. पौष्टिक आहाराचे सेवन आवश्यक आहे. पुरेसा आराम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि कर्क राशीसाठी आज लकी कलर आहे वॉर्म ब्राऊन आणि लकी नंबर आहे 7. सिंह राशीसाठी बघा आजचा दिवस कसा असेल तर द फूल नवीन आणि रोमांचिक सुरुवात होऊ शकते. जुन्या गोष्टी विसरून पुढे जाल. एखाद्या नवीन आणि अनोळख्या ठिकाणी प्रवासाचा प्लॅन बनू शकतो. जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात कराल. मुलासारखा उत्साह मनात राहील. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिंह राशीला आज ट्रॅव्हल ब्लॉगर्ससाठी दिवस शानदार राहील. न घाबरता नवीन प्रोजेक्टचा धोका पत्करू शकता. नवीन आणि धाडसी पाऊल उचलाल. एखाद्या नवीन स्टार्टअपची चांगली सुरुवात शक्य आहे. बॉस तुमच्या अनोख्या आणि नवीन कल्पनांचे कौतुक करतील. कामात उत्साह टिकून राहील. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लव्ह लाईफमध्ये नवीन रोमांस सुरू होऊ शकतो. जास्त विचार न करता प्रेमाची कबुली देऊ शकता. सिंगल्स लोकांना एखाद्या मनोरंजक व्यक्ती भेटतील. नात्यात नवनवीन आणि रोमांच टिकून राहील. जुनी कटुता विसरून नवी सुरुवात कराल. जोडीदारासोबत अचानक ट्रिपवर जाऊ शकता. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पोटात हलक्या गॅसची समस्या जाणवू शकते. बाहेरचे अगडे अन्न खाणे टाळा. ताज्या हवेत फिरणे तुमच्यासाठी चांगले राहील. फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय राहा. आणि आज लकी कलर आहे निऑन ग्रीन. लकी नंबर आहे 5. त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीचा आजचा दिवस कसा असेल तर बघा जजमेंट. आज तुम्हाला मोठी स्पष्टता मिळू शकते. जुनाट चुका सुधारण्याची चांगली संधी मिळेल. कोणती तरी जुनी रखडलेली कायदेशीर बाब सुटू शकते. कुटुंबात योग्य आणि निष्पक्ष निर्णय होतील. तुमच्या चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळेल. आत्म्याच्या आवाजाला महत्त्व द्या. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर कन्या राशीला आज पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित लोकांची कामगिरी चांगली राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे योग्य मूल्यांकन होईल. जुनी रखडलेली मोठी पदोन्नती तुम्हाला मिळू शकते. व्यवसायात नवीन आणि कठोर निर्णय घ्याल. सत्याची साथ प्रेमाने दिल्याने तुमचे करिअर उजळेल. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आता प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कन्या राशीला आज नात्याला नवीन संधी मिळू शकते. जुन्या चुकांना आनंदाने माफ करा.
प्रेम जीवनात नवीन सुरुवात होईल. एकमेकांबद्दल प्रामाणिकपणा आवश्यक आहे. प्रेमात सत्यता आणि खोली दिसून येईल. परस्पर संबंध मधुर आणि सखोल होतील. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कन्या राशीसाठी आज दम्याच्या रुग्णांना आराम मिळू शकतो. फुफ्फुसाने मजबूत करणारे प्राणायाम करा. जुन्या दीर्घ आजारातून चांगली रिकव्हरी होईल. तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त अनुभवाल. आणि आजचा भाग्यवान रंग आहे काळा आणि भाग्यवान क्रमांक आहे, लकी क्रमांक आहे, लकी नंबर काय आहे 8. त्यानंतरची पुढची रास आहे तूळ, द हँगर्ड मॅन. म्हणजेच बघा, गोष्टींना नवीन दृष्टिकोनातून पाहावे लागेल. एखाद्या गोष्टीबद्दल थोडे थांबणे फायदेशीर ठरेल. संयम ठेवल्याने यश मिळू शकते. ध्यान आणि चिंतनात वेळ जाईल. इतरांच्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जीवनात काही काळासाठी थांबणे आवश्यक असते. आणि करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर फोटोग्राफरच्या क्षेत्रात रचनात्मक काम होईल. ऑफिसमध्ये काम नव्याने कराल. घाई अजिबात करू नका. व्यवसायात नवीन योजना बनवण्यासाठी थोडे थांबा. आपली जुनी विचारसरणी बदलणे आवश्यक आहे. नवीन संधी लवकरच मिळू शकतात. प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुळ राशीसाठी आज लव्ह लाईफमध्ये थोडे थांबले चांगले आहे. जोडीदाराच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घ्या. नात्यात घाई करू नका. पार्टनरला वैयक्तिक जागा देणे आवश्यक आहे. प्रेमात त्यागाची भावना उपयोगी पडेल. तुमचे आपापसातील नाते मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुळ राशीसाठी आज डोक्याच्या मागील भागात हलके दुखणे राहू शकते. मानसिक शांतीसाठी ध्यान करा. योगासनांमुळे शरीरातील ताठरपणा दूर होईल. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. त्यामुळे आज लकी नंबर आहे तुळ राशीसाठी 2 आणि लकी कलर आहे स्काय ब्ल्यू. त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास, 8 ऑफ स्वॉर्ड्स. म्हणजे बघा, मनात बसलेली भीती बाहेर काढा. स्वतःला कोणत्याही बंधनात अडकवू नका. तुमच्या अडचणी अनेकदा फक्त तुमच्या विचारसरणीमुळे मोठ्या वाटतात. कुटुंबाशी मोकळेपणाने बोला. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. साधारणपणे स्वतंत्रपणे विचार केल्यास नवीन मार्ग सापडतील. आणि नोकरी धंद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर वृश्चिक राशीसाठी आज अनुवादक आणि ट्रान्सलेटरच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल. ऑफिसमध्येच कामाचा ताण जाणवेल. सहकार्याकडून मदत मागण्यास घाबरू नका. व्यवसायात अडकल्याप्रमाणे तुम्हाला अडकल्यासारखे वाटणे योग्य नाही. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा. नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत. प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर वृश्चिक राशीसाठी आज नात्यातील कोणत्याही प्रकारची घुसमट दूर करा. आपल्या भावनांना दाबून ठेवू नका. जोडीदारासोबत मोकळेपणाने आपल्या समस्या सांगा. प्रेमात स्वतःला स्वतंत्र अनुभवणे महत्त्वाचे आहे. गैरसमज संवादाने सोडवा. लव्ह लाईफ सोपे आणि सरळ बनवा. तर आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर वृश्चिक राशीसाठी आज जास्त विचार केल्याने डोकेदुखी होऊ शकते. डोळ्यांवर जास्त ताण देऊ नका. निसर्गाच्या जवळ गेल्याने मन शांत होईल. ध्यान करणे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आजचा शुभ रंग आहे लाईट ग्रो आणि शुभ अंक आहे 4. त्यानंतरची पुढची रास आहे बघा धनुरास. धनुराशीला द डेव्हिल म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मोहापासून दूर राहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाईट सवयी सोडण्याची ही चांगली वेळ आहे. कोणत्याही जास्त अवलंबून राहणे, कोणावरही जास्त अवलंबून राहणे हे योग्य नाही. इच्छाशक्तीने वाईट सवयी सोडा. सकारात्मक ऊर्जेवर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा, धनुराशीसाठी करिअरच्या बाबतीत आज मार्केटिंग क्षेत्रात अनैतिक पद्धती टाळा. शॉर्टकटने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कामाच्या ठिकाणी राजकारणाचा भाग होऊ शकतो, तो होऊ देऊ नका. बॉससमोर आपले खरे मत मांडा. व्यवसायात कोणतेही बेकायदेशीर काम करू नका. तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला फायदा देईल. आणि प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर धनुराशीसाठी आज नात्यात विनाकारण पजेसिव्हनेस आणू नका. जोडीदाराला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
विषारी नात्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे. प्रेमात स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. मत्सर आणि जास्त संशय घेणे टाळा. गोडवा टिकून ठेवण्यासाठी विश्वास ठेवा. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर धनुराशीला आज आपला आहार कठोर ठेवणे महत्त्वाचे आहे. बाहेरचे जंक फूड खाणे टाळा. पोट आणि यकृताची विशेष काळजी घ्या. फिटनेस बाबत निष्काळजीपणा करू नका. आजचा लकी कलर आहे कॅमरेल आणि शुभ अंक आहे 7. आता मकर राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल तर बघा 9 ऑफ कॅप्स म्हणजे तुमची जुनी आणि मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या यशाने समाधानी राहाल. जीवनात समृद्धी आणि शांती अनुभवावी लागेल. घरी पार्टी होऊ शकते. आनंद तुमच्या दारावर दस्तक देईल. आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर मकर राशीसाठी आज बघा करिअरमध्ये कॅफे मालकांना फायदा होऊ शकतो. तुमची उद्दिष्टे सहज पूर्ण होतील. ऑफिसमध्ये पदोन्नतीची अपेक्षित बातमी मिळू शकते. बॉस तुमच्या कामावर खुश होतील. व्यवसायात चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये चांगला आणि सुवर्णकाळ येईल. प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मकर राशीला आज प्रेम जीवनात समाधान आणि आनंद राहील. जोडीदारासोबत रोमॅन्टिक क्षण घालवाल. सिंगलच्या अपेक्षित जीवनाची लवकरच सुरुवात होऊ शकते. प्रेम जीवनात परिस्थिती शानदार राहील. तुमचे नाते सुंदर वळणावर पोहोचेल. जोडीदार तुमच्या आनंदी काळजी घेईल. आणि आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर जास्त खाणे टाळा. वजन थोडे वाढण्याची शक्यता आहे. नियमित व्यायामाने स्वतःला दुरुस्त ठेवा आणि ऊर्जेची पातळी चांगली राहील. यासाठी आजचा लकी नंबर आहे 2 आणि लकी कलर आहे बेज. त्यानंतरची पुढची रास आहे बघा कुंभ रास. द हर्मिट म्हणजे एकांत वेळ घालवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गर्दीपासून दूर जाऊन शांतता शोधा. जीवनातील गहन प्रश्नांची योग्य उत्तरे मिळू शकतात. कुटुंबात कमी बोलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अनुभवी व्यक्तीकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. अंतरात्म्याचा आवाज लक्षपूर्वक ऐका. आणि करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर नोकरी कामधंदा व्यवसायामध्ये संशोधन आणि डेटा विश्लेषणामध्ये मोठे यश मिळू शकते. कार्यस्थळी शांत राहून आपले काम करा. एकटे काम केल्याने तुमची क्षमता वाढेल. नवीन व्यावसायिक रणनीती बनवण्यासाठी थोडे थांबा. निरुपयोगी गप्पांपासून लक्ष विचलित करा. एकाग्रता तुम्हाला चांगले व्यावसायिक परिणाम देईल. आणि प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रेमाच्या बाबतीत कुंभ राशीसाठी प्रेम जीवनात वैयक्तिक जागेची गरज आहे. एकटेपणात तुम्ही तुमच्या खऱ्या भावना समजून घ्याल. जोडीदाराला काही काळ एकटे सोडा. नात्याची खोली समजून घेण्यासाठी वेळ घ्या. सिंगल्स म्हणजे जे एकटे असलेले तरुणी आहेत त्यांनी कोणत्याही नवीन बंधनात अडकणे टाळतील. खरे प्रेम योग्य वेळी मिळेल. आरोग्य बाबतीत सांगायचं झालं तर कुंभ राशीला आज पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी हलके आणि सात्विक भोजन घ्यावे लागेल. ध्यान केल्याने मानसिक तणाव दूर होईल. डोळ्यांना आराम देणे आवश्यक आहे. संतुलित आहारामुळे आरोग्य चांगले राहील. आणि आजचा शुभ रंग आहे ग्रास ग्रीन गवती हिरवा आणि शुभ अंक आहे 8. आणि शेवटची रास आहे बघा मीन रास. मीन राशीला नाईट ऑफ पेंटाकल्स. जीवनात आर्थिक स्वातंत्र्याचा काळ चांगला आहे. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. सुखसुविधा आणि आरामाचा वस्तू खरेदी करू शकता. घरातील वातावरण आणि समृद्ध आणि सकारात्मक राहील. निसर्गासोबत वेळ घालवणे तुम्हाला आराम देईल. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. आणि करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर मीन राशीसाठी आज बघा सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाला मान मिळेल. तुमचे व्यावसायिक प्रतिष्ठा आणि पगार वाढू शकतो. मोठ्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमच्या कामाच्या बळावर आर्थिक सुरक्षा मिळेल. करिअरमध्ये मजबूत स्थिती राहील. प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रेम जीवनात चांगली स्थिरता आहे. मीन राशीसाठी तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्याल. जोडीदारात तुमच्या वैयक्तिक जागेचा आदर करेल. नात्यात परिपक्वता आणि समजूतदारपणा दिसेल. प्रेमात स्वतःला सुरक्षित अनुभवाल. संबंध मधुर आणि सुखद राहतील.
आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा, आरोग्य कसं असेल तर फळे आणि हिरव्या भाज्यांचे भरपूर सेवन करा. फिटनेसची पातळी चांगली राहील. शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने अनुभवाल. निसर्गात फिरणे आरोग्यासाठी चांगले राहील. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा भाग्यवान लकी कलर आहे पीच आणि लकी नंबर आहे 9. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.